चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदित असे. एकनाथ महाराजांच्या घरी एक दिवस नाही, एक सप्ताह नाही, एक चातुर्मास नाही, एक वर्ष नाही, मग 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्म्याने पाणी व्हावं, पाणी भरावं कावडीनं. तरी एकनाथ महाराजांच्या गाथ्यात असा एकही अभंग नाही की धन्याचे दिन देवदर्शनाचा, अजिबात नाही. 36 वर्ष देव राहिला. धन्याचे दिन ईश्वर दर्शनाचा, तसंही नाही. धन्याचे दिन देवदर्शनाचा, तसंही नाही. मग कसं आहे? धन्य आजी दीन जय हो. संत दर्शनाचा, धन्य आजी दीन 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 संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाटतासी आलिंगन जावे, मज वाटतासी आलिंगन जावे, मज वाटतासी आलिंगन जावे, मज वाटतासी आलिंगन जावे, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, अनंत जन्मीचा सीन गेला, वाटतासी आलिंगन जावे, मज वाटतासी आलिंगन जावे, धन्य आजी दिन. आजचा आहे आपला दिवस धन्य. आमचा तर आहे व सिद्ध संत परमपूज्य सीताराम बाबांचं दर्शन, आणि तुमचाही दिवस धन्य आहे. तुम्हाला तर बाबांचं दर्शन आहेच, पण आमची पंढरपूरची सगळी फड परंपरेतली अधिकारी मंडळी यांचं आपल्याला दर्शन आहे आज. कारण धन्य आजी दिन संत दर्शनाचा, संत महात्मी भेटतील तो दिवस धन्य. आता आदरणीय आमचे परममित्र, ते चांगल्या परंपरेतलेच आहे. नेकनूरला बंकटस्वामी महाराजांचा मठ, आणि त्या मठाच्या परंपरेतलेच आहे ते नाना महाराज कदम नेकनोरकर यांच्या विद्वत्ता प्रचुर हृदयस्पर्शी रसाळवाणीद्वारा आपण रामायण ऐकत आहात.
रामायणही सांगते की दिवस कोणता धन्य येते ते नाही का. आता कुठपर्यंत आलंय मला काही माहीत नाही, पण मी लागूपुरतं सांगणार आहे, कारण आमचं ठरलेलं असतं. आज विवाह सोहळा झाला, राम सीता विवाह. हां, मग अजून लांब आहे ते, मी सांगून टाकतो आता. थोडंच सांगणार आहे ते नाही का. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. हनुमानजी सीता मातेचा शोध करायला गेले ना साबळे महाराज, तर हनुमानजी लंकेत गेल्यावर काय दिसलं याचं वर्णन तुलसीदासजीने केलंय. रामायोध अंकित ग्रह शोभा बरनी न जाई. रामायोध अंकित ग्रह शोभा बरनी न जाई. नव तुलसी का वृंद कहा देखे हर्ष कपिराय सियावर रामचंद्र की. महापति महादेव के जय, पवन सुत हनुमान के जय. बोलो रे भाई सब संतन की जय. रामायुध अंकित ग्रह शोभा बरनी न जाई. रामचंद्रजीचं ते धनुष्य बाण आणि त्याचं चित्र, ते म्हटले एवढ्या राक्षसांच्या समूहात हे धनुष्य बाण. आणि नेमकं त्याच्या पुढं पाहिलं तर दारात तुळशी वृंदावन. हनुमानजी म्हटले एवढ्या राक्षसांच्या समूहामध्ये हे वारकरी तरी कोण आहे. जुना काळ पहा तुम्ही, दारात जर तुळशी वृंदावन असेल, अजूनही आपण दारात तुळशी वृंदावन असेल तर लोक म्हणतात हे वारकऱ्याचं घर आहे बरं का. पण आता नका डोकं लावू तसा. आता स्टाईलची फरशी लावलेलं तुळशी वृंदावन, त्याच्यावर राधाकृष्णाचा फोटो आणि हिरवीगार तुळस. पण आमचे गुरुवर्य महाराज सांगत असतात, आंगन में देखे तो तुलसी का कुंदा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो भी कहते कि हम वैष्णव है. पण ते पाहिलं व हनुमानजीने, आणि हनुमानजीला पुन्हा प्रश्न पडला. लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन कर बासा. मनमय तर्क करे कपिलागा, तेही समय विभीषण जागा. झाले विभीषणजी जागे. तुम्ही नाही बरं का. आम्ही आळंदीला बरोबरच होतो, आमचे विभीषण महाराज कोकाटे. आळंदीमध्ये त्यावेळेला हे गायन क्षेत्रात आणि मृदंग क्षेत्रात यांचे गुरु श्री हरिभक्तीपरायण केशव महाराज जगदाळे गुरुजी, या दोघांनी आळंदी गाजवली होती त्या काळामध्ये. म्हणजे आजही गाजवतात ते गड सुद्धा आपला. काय सांग. बिभीषणजी जागे झाले, आणि बिभीषणजी जागे झाल्याबरोबर त्यांनी भजन सुरू केलं. राम राम ते सुमिरन केना. रामचंद्रजीचं भजन सुरू झाल्यावर हनुमानजी म्हटले हे तर आपल्याच जातीचं आहे. हनुमानजींना एवढा आनंद झाला, हनुमानजींनी दरवाजा उघडला, आत आले, दरवाजा लावला, त्या भजनामध्ये मग्न झाले. आणि भजन झाल्यावर बिभीषणानं प्रभू रामचंद्रजीचं दर्शन घेतलं, आणि मागं पाहिलं तर हनुमानजी. पहिलीच भेट होती. बिभीषणाने विचारलं, कोण आपण? तुम्ही कोण? मी रावणाचा भाऊ आहे. हनुमानजी म्हटले काय रावणाचा भाऊ, आणि तू भजन करतो? मी राम भक्त आहे. नाव काय तुमचं? बिभीषण. तुम्ही सांगा कोण आहे ते? हनुमानजी म्हटले मी राम भक्त आहे. तुमचं नाव? पवनसुत हनुमान. हनुमान शब्द ऐकला बिभीषणाने, हातातल्या चिपळ्या दिल्या फेकून, कडकडून मिठी मारली. आणि बिभीषणजीच्या मुखातलं वाक्य, बरं झालं, बस आज माझा विश्वास संपादन झालाय की माझ्यावर भगवान प्रभू रामचंद्रजीची कृपा आहे. हनुमानजी म्हटले माझ्या भेटीचा आणि प्रभूच्या कृपेचा काय संबंध आहे? काय संबंध? मोर भरोसबा सुन हनुमंता, राम कृपा बिनु मिलनही संता. माझ्यासारख्या पाप्याला ब्रह्म मुहूर्तावर, तुमच्यासारख्या ब्रह्मचारी संताचं दर्शन ब्रह्म मुहूर्तावर होऊच शकत नाही. आजचा माझा दिवस धन्य आहे. धन्याजी दिन संत दर्शना. धन्याजी दिन संत दर्शना. धन्याजी दिन संत दर्शना. धन्याजी दिन संत दर्शना. अनंत जन्मितासी न गेला. अनंत जन्मितासी न गेला. अनंत जन्मितासी न गेला. धन्याजी दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मितासी न गेला. अनंत जन्मितासी
सीन गेला धन्याची दिन संदर्शनाचा सीन गेला सीन गेला धन्याची दिन संत दर्शनाचं. संत महात्मे भेटतात तो दिवस धन्य आहे. एवढंच नाही काका महाराज, संत भेटतील तो दिवस तर धन्यच आहे, पण संत महात्मे भेटतील धन्य काळ. संत भेटे संत भेटतील तो काळही धन्य आहे. कल्याण महाराज नाही का, संत महात्मे भेटतील तो काळ धन्य आहे, संत महात्मे भेटतील तो दिवस धन्य आहे. यात नवल नाही. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, ती वेळही धन्य आहे. म्हणून धन्याची दिन संत दर्शनाचं. एकनाथ महाराज, अहो धन्याची दिन संत दर्शनाचा, धन्याची दिन संत दर्शनाचा. 10:30 वाजत आले, मग काय झालं, अर्धा तास आहे ना अजून. मग सांगा ना, संत दर्शनाने फायदा काय होतो? एकनाथ महाराज म्हणतात, संत दर्शनाने फायदा अनंत जन्मीचा शीन गेला. आता शिननं कशाला म्हटलंय? शिननं ते काकड्याच्या अभंगात आपण अभंग म्हणतो नाही का बाबा, बैसोनी कोळी शोक राहे गरबी राहे आंधळा शिनला येर झारी. शिनला पण कशाला येर झारी? जन्माला येणं आणि मरणं याला शिननं म्हटलंय. जन्माला यायचं पुन्हा मरायचं, पुन्हा यायचं पुन्हा मरायचं, याला शिननं म्हटलंय. आणि जन्म घ्यायचं म्हणजे का सोपं आहे का बाबा? सोपं आहे का? जय हरी. हा हा, मस्त बुंदी हाणली असेल दाबून. हा, डोळे उघडे ठेवून आहे का? तुम्ही शिनू नका. शिननं, जन्माला येणं आणि मरणं त्याला शिननं म्हटलंय. कारण जन्म घ्यायचं म्हटलं की कोणत्या ना कोणत्या आईच्या पोटाचा आश्रय घ्यावा लागतो ना. आईच्या पोटामध्ये काही असं कीर्तनकारासारखं उभं नाही राहता येत. गरबे असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वर पायन खाली तोंड. एखादं नजर चुकीनं येतं पायाकडून, नजर चुकीनं. त्याला तुमच्या इकडं काय म्हणतात? हां, पायाळू. नाही तर आपण सगळे डोकाळूच का? ते पायाकडून येतं म्हणून पायाळू. पुन्हा पायाळूमध्ये 2 प्रकार आहे ज्ञानेश्वर महाराज. पायाकडूनच येतं, जन्माला येताना पायाकडूनच येतं, पण वर पाहत येतं त्याला आकाशातलं कळतं. आणि जन्माला येताना पायाकडूनच येतं, पण खाली पाहत येतं त्याला जमिनीतलं कळतं. म्हणून ते बोर घ्यायचा झाला, वेर खांदायचे झाले की म्हणतात ते पायाळूला बोलवा. आणि जमिनीत काही पाणीच नाही. हरिभाऊ महाराज, मग जमिनीमध्ये हांडा हांडा धानाचे हांडे सुद्धा आहे ना, ते सुद्धा कृष्णा महाराज पायाळूला दिसतात, पण त्याच्या डोळ्यात ते अंजन घालावं लागतं, अंजन. आणि ते अंजन म्हणजे इथं आपल्या गावात ते मेडिकलमध्ये भेटतं ते नाही, अंजन बनवण्याची प्रक्रिया आहे. आणि ते अंजन कसं बनवायचं बेबीशन महाराज ते मला माहिती आहे, तुम्हालाही सांगतो. इथं बसलेल्यापैकी जर कोणी पायाळू असेल तर मी सांगतो ते लक्षात राहू द्या. अंजन कसं बनवायचं, आणि ते जर डोळ्यात घातलं तर सोन्याचा हंडा दिसतो जमिनीतला, कुठलाही दिसतो, कोणत्याही जमिनीत असू द्या. फक्त हंडा जर सापडला तर 50-50 50-50 त्या बाते आहे. म्हणजे कीर्तनकाराच्या जे ओठात आहे ना ते आमच्या आसाराम महाराजाच्या बोटात आहे. तुम्हाला नाही कळायचं पण ऐकून तर घ्या ना. गिन दागिन दादा गिन दागिन दादा देता की गिन दागा देता की गिन दागा. आता मला एवढंच येतंय. ते जमिनीत हंडा दिसतो पण त्याच्या डोळ्यात ते अंजन घालावं लागतं. अंजन बनवणं सोपं आहे का? आमोशाची रात्र असावी, म्हणजे आजची आज आमोशाचं आहे ना. आहे बा, कोणी पाळलं असेल तर लक्षात राहू द्या बाबा. आमोशाची रात्र असावी, लबडे महाराजांचं कीर्तन झालेलं असावं, तेवढ्या तारका वाढत्यांना आपल्या. मग ते संध्याकाळचं कीर्तन झालेलं असावं, सगळे घरी गेले की 12-12:30ला तुम्ही घरी गेलेले असता.
12:30 वाजता घराच्या बाहेर यायचं. काळाकुट्टा अंधकार, रातकिड्याचा आवाज, शांत वातावरण. एवढं शांत. काय आमच्या परमपूजनीय सिद्ध संत सीताराम बाबांच्या दरबारातली शिस्त आहे. आज मंडप भरून बाहेर कट्ट्यावर, वट्ट्यावर, गाडीवर, झाडावर नाही एवढा समाज आहे, पण टाचणी पडेल तरी आवाज येईल ही शिस्त आमच्या श्री संत सीताराम बाबांची. टाचणी पडेल तरी आवाज येईल. मग तुम्ही रात्री 12-12:30 घराच्या बाहेर यायचं आणि स्मशानात जायचं. प्रदीप भाऊ कळलं भाऊ यांना. आणि स्मशानात गेल्यानंतर 5 गोष्टी एकत्रित करायच्या. पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, घोबडाचा डोळा आणि कोलीचं रक्त. हे कसं कानटाऊ करून ऐकतात पहा ना. लक्षात राहिलं नसेल तर लिहून घ्या बाबा. पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, घोबडाचा डोळा आणि कोलीचं रक्त अमावस्याच्या रात्री 12 ते 3 यावेळेत एकत्रित करायच्या. आणि तिथं एखादं प्रेत जळत असावं. थांबताल ना. शेवटी कवटी फुटते का नाही, कवटी फुटली की त्याचा तुकडा तुम्हाला सापडला पाहिजे. चांगला तापलेला असतो. ह्या 5ही गोष्टी त्याच्यावर टाकायच्या आणि मला माहिती असलेल्या 2 गोष्टी त्याच्यात टाकायच्या. त्या नाही सांगत. सगळं सांगितल्यावर आपल्याला कोण फोन करेल का मग. आणि मग ते अंजन बनवलं की ते डोळ्यात घालायचं. ज्ञानोबराय सुद्धा लिहितात. पाताळीचे निदान, दावीर किरांजन, परी व्हावावे लोचन पायाळाचे. मग ते मी सांगत होतो काय, उलट उभं राहावं लागतं. मग विष्टा लेपो चवकडे, नाकी तोंडे कुर्मीकडे, गर्भवतीचे कष्ट गाडे, कुणा पुढे सांगावे काय सांगू गर्भेचे यातना, माझं भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणं, तो क्षणोक्षणा द्यातसे. मग ते जन्माला येतं तर पहिलं बालपण, शिननं सांगतोय. मग पुन्हा येतं तारुण्य, मग तारुण्याचा उतरे भर आणि म्हातारपण बैसे डोईवर, काळे केस होते शुभ्र आले वृद्धपण मोलके. मग म्हातारं झालं की मग ते बालपण तारुण्य येईपर्यंत, तारुण्य म्हातारपण येईपर्यंत, आता म्हातारपण मरेपर्यंत. आणि ते मरणासक्त अवस्था झाली की शास्त्रकाराने ते दुःख सांगितले. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. खाली पडल्यानंतर त्याचा जीवनाचा चित्रपट त्याला डोळ्यासमोर दिसतो. 80-85 वर्ष जगलो देवा. मग काय झालं, एकदाही पंढरपूरला गेलो नाही. काय जन्मा येऊन्या केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. अनुताप, मोह. त्याला वाटतं मी जर मेलो तर माझ्या मुलाबाळांचं कसं होईल. विश्लेषण, जीव देहाला सोडण्याचा प्रयत्न करतो तर देह जीवाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. चौथा आगामी. यमदूत दिसतात त्याला ढगे बाबा. यमदूत दोघांना दिसतात. कोण दोघं? एक म्हणजे कीर्तनकार बोला दिसतात आणि दुसरं म्हणजे मृदंग वाजवणारा. म्हणजे आपण तिघं एवढे पापी आहे का. यमदूत दोघांनाच दिसतात. ज्याला न्यायला आले त्याला यमदूत दिसतात आणि गावातल्या कुत्र्यांना दिसतात. नाही का, गावात जर यमदूत आले तर कुत्र्याच्या लहान पिल्ल्यापासून ते मोठ्या कुत्र्यापर्यंत वर तोंड करून इवळत बसतात. आणि कुत्रे का इवळायला लागले की म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐकत जा. एक म्हातारं कमरीतून वाकलेलं, हातामध्ये काठी, मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकीकडची कांडी तुटलेली, तिकडे सुतळी गुंडाळलेली. आपलं म्हातारं काठी टेकत ते मंदिराजवळ पारावर जातं. आबाजी, कर गाबाजी, अरे कुत्री विळायला लागली आपल्या गावात. मग काय झालं, आपल्या गावात जास्त आजारी कोण आहे रे. म्हणजे दोघं सोडून मरत म्हातारं. मरावं का लागलं बाबा. त्याचं कारण जन्म झाला होता. मग जन्म का होतो, मेलं होतं म्हणून. मरावं का लागलं, जन्म झाला म्हणून. मग जन्म का घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. एकनाथ महाराजांना विचारलं, मग हे जन्माला येणं मरणं ही येरजार म्हणजे हे शिनणं आणि संत दर्शन याचा संबंध काय. एकनाथ महाराज म्हणतात, जन्म जर वासनेमुळे घ्यावा लागतो ना
संत दर्शनाने होतं काय? मज वाटे त्याशी वासनेचे बीज जळूनी जाय, वासनेचे बीज जळूनी जाय, बीज जळूनी जाय, वासनेचे बीज जळूनी जाय. संत चरण वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.